पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याचा विदाउट इंटरव्ह्यू राऊंडचा कन्व्हर्जन राऊंड नुकताच जाहीर झालेला आहे. या राऊंड मध्ये नावाला म्हणून फक्त लावायचं म्हणून कन्व्हर्जन राऊंड लावला की काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण फक्त आणि फक्त 136 जागा या राऊंडच्या माध्यमातून भरण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हा कन्व्हर्जन राऊंड लागलेला आहे. त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा दुसऱ्या टप्प्याचा होईलच. परंतु आजवर जी 31,000 शिक्षक भरती झालेली आहे त्याच्यामध्ये नक्की शिक्षक किती लागले, त्याच्यातून तेच शिक्षक किती रिपीट झाले, येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा हा किती मोठा एक धोका आहे. आणि कन्व्हर्जन राऊंड लावून ज्या याचिका पडणार होत्या त्या जरी टाळल्या असल्या तरी सुद्धा जो मुख्य प्रश्न आहे तो सुटला आहे का याच्यावरती विचार होणं गरजेचं आहे, याच्यावरती कृती होणं गरजेचं आहे. अन्यथा भरती नंबरनी फक्त वाढताना दिसेल, हजारो मध्ये भरती झालेलं शासन दाखवेल, कारण तो दाखवणे हा त्यांचा कृतीपेक्षा दिखावाच जास्त. हा शासनाचा अजेंडा कोणत्याही सरकारचा असतो, आज हे सरकार असेल उद्या त्या सरकार असेल, परंतु वास्तवात काय असेल आणि त्याचा जो परिणाम आहे तो येणाऱ्या शिक्षक भरतीवरती कसा होणार आहे ते सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. ऑथेंटिक आणि महत्वाच्या इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा आहे. त्याचबरोबर प्रथमतः ही जी राऊंड आहे त्याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊया आणि मग टेट 2025 मध्ये हे सर्व जी टेट 2023 आहे त्याचा कसा परिणाम होणार आहे हे सुद्धा आपण पाहूयात. आणि कन्व्हर्टेड राऊंडचं पुढचं काय ते सुद्धा आपण पाहूयात. मित्रांनो, आपण पाहतोय की हा जो पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे टीचर्स रिक्रुटमेंट पवित्र पोर्टल महाराष्ट्र teachersrecruitment.org.in वरती गेल्यावरती तुम्हाला दिसेल आजही इथे 2017चा टॅब उपलब्ध आहे आणि 2022चा सुद्धा टॅब इथं उपलब्ध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथं 2025चा टॅब उपलब्ध झालेला दिसेल. थोडक्यात काय की 17ची भरती कंप्लीट झालेली नाहीये, 22ची भरती आता ते कंप्लीट झाल्याचं जाहीर करतील, परंतु अजून कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे. परंतु मित्रांनो, त्याच्यामध्ये एक सकारात्मक बाजू अशी आहे की कन्व्हर्टेड राऊंड मध्ये सुद्धा जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल, कारण उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी तो राऊंड जरी लागत असला तरी त्या बाकीचे सुद्धा उमेदवार घेतले जातात. तर मित्रांनो, आता बघा 2022च्या आपण टॅबवरती गेल्यावरती सध्या आपल्याला हा इंटरफेस पाहायला भेटतो. आणि तिथं खाली न्यूज बुलेटिनच्या याच्यामध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला हे माहित नसेल तर तुम्ही एकदा प्लीज वेबसाईट वरती जाऊन ही सगळी इन्फॉर्मेशन काढू शकता, किंवा आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलं असेल तर तुम्हाला ही माहिती ऑलरेडी शेअर केली आहे टेलिग्राम चॅनलवरती, तिथे तुम्हाला दिसून येईल. आता इथे उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने त्यांनी हा राऊंड लावलेला आहे याची इत्तंभूत माहिती त्यांनी इन डिटेल मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर न्यूज बुलेटिन सुद्धा काढलेलं आहे आणि कशा पद्धतीने या राऊंडचं रिकमेंडेशन आहे ते करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल ह्या डिटेल्स मध्ये दिलेलं आहेच. त्याचबरोबर मित्रांनो, आता थोडंसं आपण बॅक जाऊयात. मित्रांनो, हा राऊंड लागलेला आहे. येत्या काळामध्ये कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा लागेल, कारण तो लावाच लागणार आहे. ऍज पर रूल तो लावा लागतो. परंतु आता जो इथं 2022चा टॅब दिसतोय तिथं 2025चा टॅब उपलब्ध झाला असला तरी 2017 मध्ये केवळ आणि केवळ 12,500 पदांची भरती झालेली आहे. 2022 मध्ये जवळपास 31,000 प्लसच असतील, पण कमी नाही एवढ्या पदांची भरती झालेली आहे. आणि 2025 मध्ये येणाऱ्या काळामध्ये पदांची भरती होण्यासाठी संच मान्यता तर रद्द होते, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एवढी 30 ते 31,000 पदांची पदभरती होऊ शकते. परंतु नक्की उमेदवार जॉईनिंग झाले किती, तर मित्रांनो हे लक्षात घ्या, या भरतीमध्ये जवळपास फक्त जरी 31,000 पदांची भरती झाली असली तर फक्त आणि फक्त 60% उमेदवारांनी जॉईन केलेला आहे. 40% जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्या रिक्त जागांचाच हा कन्व्हर्टेड राऊंड, त्याचबरोबर अजून रिक्त गैरहजरचा राऊंड लागलेला नाहीये, मुलाखत यादीचा याच्यामध्ये कुठलाही मेन्शन केलेलं नाहीये. हे सगळं 2022च्या भरतीचं झालं तरी येणाऱ्या काळामध्ये 2025च्या भरतीचा फटका मात्र अशा पद्धतीच्या जी प्रोसेस आहे त्या शिक्षक भरतीची त्याचा नक्की बसणार आहे. कारण मित्रांनो, तेच उमेदवार लागले जातात आणि तेच उमेदवार लागल्यावरती जे मेरिट आहे ते तिथंच वरती खेळत राहतं आणि मग बाकीच्यांनी करायचं काय, हा एक मोठा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर मित्रांनो, याला एक आणि एकमेव सोल्युशन आहे, तो म्हणजे एक बिंदू एक भरती, जो आणि टप्प्यामध्ये कोणताही कार्यक्रम नको आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट, या 3
जे ऑप्शन्स आहेत ते सोडून अजून याला कुठलं भन्नाट सोल्युशन असेल तर मित्रांनो या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. कारण कसं आहे की नुसतं फक्त भरती होणं महत्वाचं नाही, त्याच्या अंतर्गत ज्या उमेदवारांना खरंच गरज आहे भरतीची ते उमेदवार लागणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. परंतु सध्याची जी परिस्थिती आहे किंवा सध्याचे जे भरतीचे नियम आहेत ते फार स्ट्रिक्ट आहेत. आणि स्ट्रिक्ट जरी असले तरी सुद्धा वेळेनुसार त्याच्यामध्ये जे लवचिकता आणायला हवी, जे पहिल्यांदा झालेल्या चुका ज्या नंतर व्हायला नको यासाठी शालेय शिक्षण विभाग नक्की प्रयत्न करते. परंतु अजून बदलाची अपेक्षा आहे. सरसेवेची कोणतीही भरती असू द्या, त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट असते. मग आपल्या इथं का नाहीये? हा प्रश्न तुम्ही स्वतःला का विचारत नाहीये? आणि प्रत्येक जण असा विचार करतं की होईल, माझ्यावरती येईल तेव्हा मी लढू. असं मित्रांनो नाही चालत. एक ना एक दिवस तुमच्यावरती वेळ येणारच आहे. आज कितीतरी मेरिटोरियस आहेत ते घरी बसलेले आहेत